नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथे गुरुवार 11 जून रोजी मोहन केसरी पर्व पहिले बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेनेचे महानगर प्रमुख मोहन बनखंडे यांनी आयोजकांसमवेत खंडेराजुरी येथील शर्यत पट्ट्याची पाहणी केली। यावेळी शर्यतीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देताना आयोजकांनी संभाव्य गर्दी, वाहनतळ, प्रेक्षकांची व्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींचे चोख नियोजन करण्यात आल्याचे सांगितले। या शर्यतीमध्ये राज्यातील अनेक नामवंत बैलगाड्या सहभागी होणार असल्याने शर्यतीकडे बैलगाडा शौकीनांचे लक्ष लागले आहे। यावेळी डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, विजय पाटील, सचिन तवटे, शंकर शिंदे, रंगराव संकपाळ, प्रदीप सावंत आदींसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी रंगराव सदाशिव संकपाळ एरंडोली हे डोंगरवाडी पट्ट्यावर हे मैदान बैलगाडा शर्यतीचं मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहे। याची तारीख आहे 11/6/2026 दुपारी 2 वाजताचं हे टायमिंग आहे शर्यती सुटण्याचं। आपल्या ह्या डोंगरवाडी पट्ट्यावर म्हसोबा यात्रेनिमित्त व माझे परममित्र माननीय वनखंडे सर यांच्या वाढदिवसाचा संधी साधून मोहन केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे मैदान होणार आहे। तरी या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालकांनी व बैलगाडा शौकीनांनी भरपूर प्रमाणात सहभाग घेऊन या संधीचा लाभ घ्यावा व हे मैदान जनरल गट, ब गट, दुसरा चौसा व आदत गट त्या 4 गटामध्ये सुटणार आहे। तरी आतापर्यंत जनरलमध्ये 10 गाड्याचं नोंदणी झाली आहे। तसेच ब गटामध्ये जवळजवळ 25-26 गाड्यांची नोंदणी झाली आहे व दुसरा चौसा आणि आदत या गाड्यामध्ये 25-30 संख्या नोंदणी झाली। तरी बाकीचे जे बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात बैलगाडा शर्यतीची नोंदणी करून या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो। मी मोहन पैलवान डोंगरवाडी। उद्या येणाऱ्या 11 तारखेला इथं भव्य जनरल बैलगाडी शर्यत होणार आहे। जनरल गटासाठी 1 नंबरला जे बक्षीस आहे ते 1,11,111 रुपये, 2 नंबरसाठी 61,111 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 41,111 रुपये। त्याच्यानंतर एक ब गट त्यासाठी 41,000 रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे, द्वितीय 31,000 आणि तृतीय 21,000। त्याच्यानंतर दुसरा चौसा 15,000 प्रथम क्रमांकासाठी, 11,000 द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे 7,000। आदत गट एक होणार आहे त्यासाठी 11,000, द्वितीय क्रमांकासाठी 7,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 5,000 रुपये। अशी 4 गटामध्ये हे मैदान होणार आहे। दुसरी गोष्ट मैदान हे अतिशय करेक्ट होणार आहे की मेजॉरिटी किंवा बाकीचं काय इतर काय होणार नाही। इथं मैदान अतिशय चांगलं होणार आहे आणि 11 तारखेला दुपारी 2 वाजता सगळ्यांनी हजर राहायचं इथं। आणि मैदानासाठी खास म्हणजे हरण्या बैल इथं सत्कारासाठी उपस्थित राहणार आहे। सरांच्या मार्गदर्शनाखाली मैदान चांगलं होणार। येणाऱ्या 11 तारखेला तिथं डोंगरवाडी मैदानावरती बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। या डोंगरवाडी गावच्या म्हसोबाच्या यात्रेनिमित्त आणि मोहन होनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करत असताना या आयोजकांनी चांगल्या पद्धतीनं बैलांना या भागातील खिलारी जाती म्हणजे जी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, जी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या खिलार बैल जातीवरती होतोय आणि या बैलांना कुठेतरी न्याय देण्यासाठी आणि या शर्यतीचं आयोजन करण्यामागचा हेतू एकच आहे की ज्या शर्यतीमध्ये बैलाचा नंबर येतो त्या बैलाचा जो
म्हणजे उच्चांकित दर वाढणार असतोय, त्याचा जो रेट वाढतोय या शर्यतीमुळे त्या बैलाला दर मिळतोय आणि या दर मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतोय आणि त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण होतंय. या शर्यती पाठीमागचा हेतू आहे आणि हेतू करत असताना कुठेतरी शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे. आणि ह्या शासन आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार दादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील, यांच्या शासनाने हे बैलगाडी शर्यत चालू केली आणि चालू करत असताना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या मंडळींच्या मार्फत झालं आणि तो खालीपर्यंत कसं राबवता येईल तर या शर्यतीच्या माध्यमातून हा शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे, या शर्यतीच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि हे करत असताना आपण ज्या या भागातील बैल आहेत, महाराष्ट्रभर गाजलेली बैल आहेत, या बैलांच्या माध्यमातून ज्या शर्यत शौकीन इथं हजर होणार आहेत त्यांना एकच विनंती आहे की मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे, विना लाठीकाठी हे मैदान होणार आहे. आणि या मैदानावरती कुणी आजपर्यंत या मैदानाची एक ख्याती आहे की इथं बैलाशिवाय पाठीमाग एक माणूस किंवा मोटरसायकल दिसत नाही आणि ती ख्याती कायम राखण्याची प्रेक्षकांना विनंती आहे. कारण हा तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी हे आयोजन करण्यात आलेलं असते आणि चांगल्या बैलांचं नुकसान होणे किंवा चांगला एखाद्या शेतकरी वर्षभर 10-10 वर्ष सांभाळतात बैल, ते कुठंतरी आपल्या बैलांचा नंबर आला पाहिजे आणि त्याची किंमत वाढली पाहिजे किंवा त्याचा दर वाढला पाहिजे. यासाठी या शेतकरी अवरात्र मुलाबाळांना सांभाळतात तेवढं तळहाताच्या पोडाप्रमाणे बैलाला सांभाळतात. पण प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की आपण या शर्यतीचा आनंद घ्यावा आणि आनंद घेत असताना आपल्यामुळे या शर्यतीमुळे कुठली बाधा आली नाही पाहिजे किंवा आपल्यामुळे अडथळा येऊन या शर्यतीला गालबोट लागलं नाही पाहिजे, एवढी दक्षता या प्रेक्षकांनी घ्यायची आहे. आणि एवढं सांगू इच्छितो की हा मैदान जे होणार आहे हे करेक्टच होणार आहे मैदान. यामध्ये पार्सलिटी किंवा बॅटरी असं कोणताही प्रकार होणार नाही. मेजॉरिटी करायला गेलं, कोण बॅटरी करायला गेलं, जे होईल परिणाम त्याला परिणाम भोगाची तयारी ठेवून त्याने या मैदानावर उतरावं. आणि उतरत असताना आपण आपली जी ताकद असेल तर ह्यात काहीतरी आगाऊपणा करू नये, आमची तर पूर्ण त्यांना विनंती आहे. कारण आपल्यासाठी हे मैदान बनवलेलं आहे आणि आपण याचा सर्वांनी आस्वाद घेऊन किंवा आपण आपल्या बैलांचा कसा नंबर येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून या शर्यती चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे पार पाडावेत एवढी आम्ही आमच्या सर्व मंडळीच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो.